आता एवढं सांगा कमी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा. थँक्यू सर. आपला परिचय करून द्या थोडं. सर मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात केवढ्यातून महाराष्ट्र तिथून आलो आहे. माझं पदवीचं शिक्षण राज्यशास्त्रात झालं आहे. माझी हॉबी क्रिकेट पाहणं खेळणं आणि पोलीस होतं. बर. कशात पदवी झाली तुमची? राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामध्ये झालेलं आहे. राज्यशास्त्रामध्ये अनुसूची 10 आणि अनुसूची 8 याचा जास्त वापर होताना महाराष्ट्रामध्ये दिसतोय. काही सांगता येईल याच्याविषयी? सर अनुसूची 10 पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी आहे. बरं. अनुसूची 8 पक्षांतर बंदी. थोडं रिलॅक्स व्हा, घाबरू नका, एकदम टेन्शन घेऊ नका, एकदम बी रिलॅक्स आणि हॅपी, काही हरकत नाही. हां एकदम. कोणत्या जिल्ह्यातून आला म्हटलं तुम्ही? छत्रपती संभाजीनगर. ओके. किती तालुके आहे? 9 तालुके. 9 तालुके. नावं सांगता? हो सर. सांगा. पैठण, औरंगाबाद, गंगापूर, फैजापूर, कन्नड, सोयगाव, फुलंब्री, सिल्लोड आणि किती झाले? किती झाले पूर्ण सांगा, मी काउंट करतो लागलं. पैठण, गंगापूर, फैजापूर, औरंगाबाद, फुलंब्री, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव. आता बरं. ठीक आहे. आता ओके. आता पैठणमध्ये जायकवाडी प्रकल्प आहे का? हो सर. किती क्षमता आहे जायकवाडी? 102 TMC. किती? 102 TMC. 102 TMC. ओके. काय वाद काय चालू असतो जायकवाडी धरणाबद्दल? काही वाद आहे का? पाण्याचं पाणी वाटपासंदर्भात काय आहे नेमका? जो पश्चिम महाराष्ट्रातून किंवा वर म्हणजे नदी ज्या साईडने येते सर, तिकडून येणाऱ्या जिल्ह्यामध्ये पाणी अडवलं जातं असं हे सर. पाणी म्हणजे मराठवाड्याला पूर्ण पाणी भेटत नाही, त्याच्यासाठी मागणी असते सर. अच्छा, ठीक आहे. मग आता तुम्ही पोलीस प्रशासनाने पैठणला तुमची ड्युटी लागली आहे आणि पाणी वाटपाविषयी वाद झाला, तर तुम्ही कसा सॉल्व्ह कराल तो? हाऊ कॅन यू सॉल्व्ह दिस मॅटर? सर बरं, ठीक आहे. पोलिसांकडून महत्त्वाचं काम कोणतं असतं पोलिसांचं? कायदा आणि सुव्यवस्था राखणे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे. सध्या महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहे? शंभर होते सर. त्यांच्याकडे दुसरं खातं कोणतं आहे? नाही सांगते ना. कितवा प्रयत्न आहे तुमचा? सर फर्स्ट टाइम. फर्स्ट टाइमच आहे. किती आहे तुम्हाला कट ऑफ पेक्षा मार्क लीड? ओपनमध्ये 11 मार्क्स लीड सर. EWS आहे का? हो सर. EWS मध्ये तुम्हाला 11चं लीड आहे? नाही सर, ओपनमधून 11 आहे, AWS मधून 21. EWS मधून 21 आहे. तुम्ही अर्ज EWSचा केला आहे ना? हो सर. बरं. एकोणीसशे 98ला काही घडामोडी घडल्या आहेत का? हो सर. काय? 1998मध्ये सर गुगलची स्थापना झालेली आहे सर. म्हणजे सर्वात महत्त्वाचं. कोण आहे आता CEO? कोण आहे गुगलचे? सध्या सुंदर पिचाई. सुंदर पिचाई. तुम्हाला PSI होण्याचं काही उद्दिष्ट असेल ना तुमचं? काही हेतू आहे? काय नेमका उद्देश काय तुमचा? म्हणजे ठरवलं नव्हतं सर काही, पण सुरुवातीला पोलीस भरतीच करत होतो सर. तर माझ्यासोबतचे म्हणजे अभ्यास करणारे मित्र पण झाले सर, 1-2 मित्र. आणि लॉकडाऊनमध्ये थोडा कालावधी पण भेटला सर अभ्यासासाठी. तर मग मी नंतर 2020ची पण मेन्स दिली सर. तिथं कमी स्कोर आला. नंतर 2021ची पण दिली सर. कायदे केल्यामुळे मी PSIकडे वळलो सर. 21ला म्हणजे 20ला PSIचे कायदे केले होते सर मी, तर 21ला पण तेच केलं. बरं, ठीक आहे. CID माहिती आहे तुम्हाला? CID माहिती नाही? CID माहिती आहे सर. सॉरी सर, मी थोडं घाबरू नका. CID काय आहे? क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आहे सर. ते राज्यामध्ये घडणाऱ्या गुन्ह्याचा तपास करते आणि गुन्हेगारांना. LCB आणि CID नेमका फरक काय असतो? LCB ओके. CBI आणि CID? CBI आहे केंद्राच्या नियंत्रणाखाली कार्य करते सर आणि पूर्ण देशात घडलेल्या गुन्ह्याची तपास करते. आणि CID एखाद्या म्हणजे राज्यापुरतं मर्यादित असते सर. बरं.
मला एक साधा फरक आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला कधी भेट दिली आहे का? नाही सर. एक ते पोलीस स्टेशन पाहिले नाही. नाही. पोलीस स्टेशन बघितलंय सर बाहेरून, पण आतमध्ये काय जाण्याचं- ब्रीद वाक्य काय त्यांचं, पोलिसांचं ब्रीद वाक्य सदरक्षण आहे खलनिग्रहण. काय, त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ सज्जनाचे रक्षण करता करता जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना अटक. त्यांच्याकडून आपलं रक्षण करणं. तसं का काय? हां, म्हणजे चांगल्या गोष्टीचं रक्षण करताना जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे यांना काय ते म्हणजे घाबरू नका, एकदम शांततेत सांगा, रिलॅक्स व्हा, काय एवढं विषय नाही, एकदम निवांतमध्ये सांगा. पुन्हा सांगा. सॉरी. ठीक आहे, हरकत नाही. सध्या ज्या DGP आहेत, कोण आहे सध्या DGP महाराष्ट्राच्या? श्रीमती रश्मी शुक्ला सर. विरोधी पक्ष काय आरोप करतात त्यांच्यावर? सर ते पाठीमागं जे फोन टॅपिंगचं प्रकरण झालं होतं ना, त्यात विरोधी पक्षांचं म्हणणं होतं की त्यात म्हणजे त्या जे सध्या ज्या मॅडम त्यांचा समावेश होता किंवा त्यांनी केलं होतं ते, असं त्यांचं म्हणणं आहे. बरं, पोलीस प्रशासनात भ्रष्टाचार आहे याविषयी आपलं मत काय? भ्रष्टाचार पूर्ण डिपार्टमेंट म्हणजे सगळ्या डिपार्टमेंट मध्ये असतं सर, पण मला असं वाटतं की पोलीस प्रशासन थोडं जास्तच म्हणजे त्या बाबतीत त्यांचं नाव जास्त झालेलं आहे की भ्रष्टाचार करतात. मग तुम्हाला एवढं माहीत असल्यावर मी PSI का होता तुम्ही? ठीक आहे, हरकत नाही. शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला. कुटुंब आणि पोलीस प्रशासन यांचं ताळमेळ साधला जात नाही. एक तर पोलिसांपुढं 24/7 एवढं काम करावं लागतं. एवढं असताना सुद्धा तुम्ही पोलीस प्रशासनातच काय आहे? नाही सर, म्हणजे सर ते माहीत आहे सर की आपलं कुटुंबाला वेळ देणं होत नाही, पण पहिल्यापासून ते पोलीस भरती ते करायला असल्या म्हणजे पोलीस भरतीची तयारी करत होतो ना, तर मानसिकता तशी आहे सर की आपण पूर्ण वेळ म्हणजे जॉब करून पण कुटुंबासाठी वेळ देऊ शकतो सर. ठीक आहे, हरकत नाही. बेस्ट ऑफ लक. फीडबॅक देतो. हां, थँक्यू सर. हॅव अ नाईस डे. येस येस, थँक्यू. बेस्ट लक.